नमस्कार आणि सुप्रभात। मी गौरव देशपांडे। आपला आजचा दिवस कसा असणार याची उत्सुकता सर्वांना असते। ग्रहांची चाल लक्षात घेतली आणि त्यांचा नूर समजून घेतला तर दिवसाचं नियोजन करणं सोपं जातं। त्यासाठीच जाणून घेऊया आजचं 12 राशींचं भविष्य आणि त्यानंतर सर्वांसाठी एक खास सल्ला। सुरू करूया मेष राशीपासून। मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल। अनेक दिवसांपासून रखडलेली कामं आज पूर्ण होतील। धीर धरा आणि तुम्हाला नक्कीच यश मिळेल। प्रगतीचे नवे मार्ग तुम्हाला आज सापडतील। तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल। आरोग्य देखील चांगलं राहील। आज सूर्यदेवाला जल अर्पण करा। आजचा शुभ रंग आहे गुलाबी। वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे। व्यवसायात लाभ होईल। तुमची नियोजित कामं देखील आज पूर्ण होतील। तुम्हाला कुठेतरी गुंतवणूक जर करायची असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे। आर्थिक लाभ होतील। विद्यार्थ्यांसाठी काळ शुभ आहे। सूर्यदेवाच्या नाममंत्राचा आज जप करावा। आजचा शुभ रंग आहे तपकिरी। मिथुन राशीच्या लोकांनी आज विचारशील राहावं। कोणताही निर्णय घेण्यापूर्वी ज्येष्ठांचं मत अवश्य घ्या। उत्पन्नाचे नवीन स्रोत आज उपलब्ध होतील। व्यवसायात लाभ होईल। आरोग्याची काळजी घ्या। बाहेरचे तेलकट पदार्थ खाणं टाळावं। काही नवीन काम सुरू करायचं असेल तर ते तुर्तास पुढे ढकला। गरजूंना आज मदत करा। आजचा शुभ रंग चंदेरी असणार आहे। कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे। या राशीच्या व्यक्तींना त्यांच्या आवडीचं काम मिळण्याची आज शक्यता आहे। घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जाऊ शकतं। तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून आज पूर्ण सहकार्य मिळेल। वैवाहिक जीवनात मधुरता वाढीस लागेल। आज गाईला हिरवा चारा अर्पण करायचा आहे। शुभ रंग तुमच्यासाठी पांढरा असणार आहे। सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे। आज कुठेही गुंतवणूक करायची तर ती टाळा। वादविवादापासून दूर राहा। कामाच्या ठिकाणी आज सावध राहायचं आहे। कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका। कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा। तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून आज सहकार्य मिळेल। आजचा शुभ रंग तुमच्यासाठी सोनेरी असणार आहे। कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे। आज कुठेतरी सहलीला जाण्याचा बेत होईल। तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल। तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ आज मिळणार आहे। आरोग्य चांगलं राहील। आज तुम्हाला काही मोठी आनंदाची बातमी ऐकायला मिळेल। अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे आज तुम्हाला परत मिळतील। आज नवग्रह स्तोत्राचं पठण करायचं आहे। आजचा शुभ रंग लाल असणार आहे। तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे। आर्थिक लाभ होतील। व्यवसायात देखील वाढ होईल। तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ आज मिळेल। नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस आनंद स्वरूपाचा आहे। विद्यार्थ्यांना यश देखील मिळेल। घरातून बाहेर पडण्यापूर्वी केशराचा तिलक आज स्वतःच्या कपाळी लावायचा आहे। आजचा शुभ रंग निळा असणार आहे। वृश्चिक राशीच्या लोकांनी आज कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्यायचा आहे। कामाच्या ठिकाणी वादविवादापासून दूर राहा। तुमच्या प्रियकराशी मतभेद तुमचे होऊ शकतात। तुमच्या जोडीदाराच्या वागण्याने देखील तुम्हाला आज थोडा त्रास होऊ शकतो। कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी ज्येष्ठांचा सल्ला अवश्य घ्या। घरामध्ये शुद्ध तुपाचा दिवा आज लावावा। आजचा शुभ रंग आहे पोपटी। धनुराशीच्या लोकांनी आज खूप सावध राहण्याची गरज आहे। आज कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या। जास्त खर्च करणं टाळा, अन्यथा तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो। वादविवादापासून आज दूर राहायचं आहे। घराच्या उंबऱ्यावरती आज समई किंवा तुपाचा दिवा अर्पण करायचा आहे। आजचा शुभ रंग आहे पिवळा।
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे। आर्थिक लाभ मिळेल। तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला आज जरूर यश मिळेल। मान सन्मानात वाढ होईल। तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून आज सहकार्य मिळेल। प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील। तुमच्या कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य आज तुम्हाला मिळेल। आरोग्य अतिशय चांगलं राहील। शुभ रंग आहे नारंगी। कुंभ राशीच्या लोकांसाठी आज एक नवीन भेट घेऊन आलेला असा दिवस आहे। आज तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे। तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा आज मजबूत होईल। अविवाहितांसाठी आज विवाह होऊ शकतो, विवाह ठरू शकतो। कुटुंबात सुख शांती नांदेल। आजचा शुभ रंग तुमच्यासाठी आकाशी असणार आहे। मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे। आज कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा। काही नवीन काम सुरू करायचे असेल तर ते तुर्तास पुढे ढकला। कामाच्या ठिकाणी सावध राहा। तुमच्या जोडीदाराशी मतभेद आज तुमचे होऊ शकतात। सूर्य स्तुती स्तोत्राचं पठण आज करायचं आहे। आजचा शुभ रंग आहे हिरवा। आजचा विशेष सल्ला, कोणालाच कमी समजू नका। ज्याला तुम्ही दगड समजत असाल तो हिरा सुद्धा असू शकतो। नमस्कार।